सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी ही म्हण आता आपण आजवर अनेकदा ऐकली असेल, पण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या सिद्धनाथ गावातील बळीराजानं ही म्हण प्रत्यक्ष कृतीत आणली आहे. वरून राजा रुसलाय, आबाळ कोरडं ठाक पडलंय आणि पेरण्या संकटात आले. शेवटी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना थेट मेघराजाला साकडं घालण्यासाठी चक्क गाढवाच्या लग्नाचा शाही सोहळा आयोजित केला. सांगली जिल्ह्यातील जत तालुका म्हणजे तसा दुष्काळी पट्टा. यंदाही पावसानं जत तालुक्यात मोठी दडी मारली आहे. आषाढ श्रावण उजाडला तरीही आभाळात केवढी ढगांची गर्दी होतीये, पण पाऊस मात्र पडायला तयार नाही. डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट पाहणारा बळीराजा आता पुरता संकटात सापडलाय. अशातच समाधानकारक पाऊस व्हावा, धरणी माता तृप्त व्हावी आणि मेघराजा प्रसन्न व्हावा यासाठी जत तालुक्यातील सिद्धनाथ गावातील ग्रामस्थांनी एक अनोखा आणि तितकाच रंजक मार्ग निवडला. गावकऱ्यांनी एकत्र येत चक्क गाढवाच्या शाही विवाहाचं आयोजन केले. वर आणि वधू बनलेल्या गाढवांना आधी आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कपडे, फुलांचे हार आणि कपाळावर अक्षता, बाशिंग बांधून सजवण्यात आलं. या लग्नाची शान वाढवण्यासाठी चक्क शेजारील कर्नाटक राज्यातून प्रसिद्ध वाजंत्र्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या पारंपरिक वाद्याच्या तालावर सिद्धनाथ गाव दणाणून गेलं होतं. या लग्नात संपूर्ण सिद्धनाथ गाव एकत्र आलं होतं. काय अबालवृद्ध, काय महिला आणि काय तरुण वर्ग, प्रत्येक जण या अनोख्या सोहळ्यात हिरिरीनं सहभागी झाला होता. डोक्यावर अक्षता घेऊन महिलांनी मंगलाष्टक गायली, तर गावातील तरुणांनी कर्नाटकच्या वाजंत्राच्या सुरावर ठेका धरत लग्नाच्या वरातीत मनसोक्त डान्स केला. गाढवाची ही भव्य वरात संपूर्ण गावातून काढण्यात आली. यंदा पावसानं पार पाठ फिरवली आहे, पिकं करपून चालली आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून अशी श्रद्धा आहे की गाढवाचं लग्न लागलं की मेघराजाला दया येते आणि पाऊस पडतो. हा कोणताही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही, तर निसर्गाला आळवण्याची आणि आमच्या व्यथा मांडण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. आता तरी देवाचा कोप कमी व्हावा हीच इच्छा. सध्या जत तालुक्यात या आगळ्या वेगळ्या शाही लग्नाची आणि गावकऱ्यांच्या या अनोख्या प्रयत्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. गाढवाचं लग्न लावून ग्रामस्थांनी आपली आणि गावकऱ्यांच्या अनोखी मागणी धरली आहे. गाढवाचे लग्न लावून ग्रामस्थांनी आपली गारणी मेघराजाच्या दरबारात मांडली आहे. आता या मुख्य प्राण्यांच्या लग्नाची हाक आणि शेतकऱ्यांची ही आर्त साद थेट वर बसलेल्या मेघराजापर्यंत पोहोचते का आणि जतच्या तहानलेल्या जमिनीवर पावसाच्या सरी कोसळतात का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. निसर्गापुढे माणूस किती हतबल होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे जत तालुक्यातील सिद्धनाथ गावात पार पडलेला हा सोहळा. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी जेव्हा पोटाला अन्न देणारी माती सुकू लागते, तेव्हा शेतकरी कोणत्याही थराला जाऊन आभाळाकडे पाऊस मागतो. या गाढवाच्या लग्नानंतर तरी मेघराजा बरसेल आणि जतच्या बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू येईल अशीच आपण आशा करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.